नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FENM गुरु या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्रजी वर्णमालेचा क्रम हा टॉपिक पाहायचा आहे। तर मित्रांनो, इंग्रजी वर्णमालेवर आकलन तसेच वेगळे पद ओळखा हे दोन टॉपिक यापूर्वी आपण शिकवलेले आहेत आणि त्या दोन्ही टॉपिकचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत किंवा या व्हिडिओच्या खाली त्यांची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये। ती लिंक तुम्ही पाहून यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। तसेच क्रम या सब टॉपिकवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण क्रम या सब टॉपिकचे दुसरे क्वेश्चन्स पाहणार आहोत त्या पुढचे। त्यामुळं क्रम या सब टॉपिकचा सुद्धा यापूर्वीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आणि आपण टॉपिककडे वळण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि आणखीही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि चॅनलवरील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आता वळूयात आपण आपल्या टॉपिककडं, इंग्रजी वर्णमाला क्रम। तर मित्रांनो, इंग्रजी वर्णमालातील प्रश्न सोडवण्यासाठी मी यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे ए पासून झेडपर्यंतच्या सर्व इंग्रजी अक्षरांचे क्रमांक तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ते क्रमांक तोंडपाठ नसतील तर अगदी सोप्या पद्धतीनं क्रमांक तोंडपाठ कसे करायचे हे तुम्हाला आकलन किंवा वेगळे पद ओळखा या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला कळून जाईल। त्यामुळं ते व्हिडिओज पहा। तरीही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांना क्रमांक कसे काढायचे हे माहीत असेल, त्यांच्यासाठी हा शब्द पुन्हा एकदा इथं लिहून घेतो। इजॉटी हा शब्द मी सांगितला होता आणि या शब्दाच्या क्रमांकावरून या शब्दामध्ये ईचा क्रमांक 5, जेचा क्रमांक 10, ओचा क्रमांक 15, टीचा क्रमांक 20 आणि वायचा क्रमांक 25 या क्रमांकावरून तुम्ही इतरही क्रमांक काढू शकता। ते कसे ते या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या। तर हा जो शब्द बोर्डवर मी लिहिला आहे तो फक्त तुमच्यासाठी, मी तर क्रमांक तोंडपाठ सांगू शकतो आणि तुम्हीही सांगू शकाल जर तुम्ही योग्य पद्धतीने सराव केला या टॉपिकचा आणि तो मागचे व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर वळूयात आपण आपल्या प्रश्नाकडं। तर यापूर्वी सांगितलं होतं की आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न देतील, यामध्ये काहीतरी 2-4 पदं इंग्रजी वर्णमालेतील किंवा पदांचे 2-4 इंग्रजी अक्षरांचे गट आपल्याला दिले जातील। तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आणि एका जागी आपल्याला क्वेश्चन मार्क दिला जाईल, जसा की या प्रश्नामध्ये शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि त्या क्वेश्चन मार्कच्या जागची संख्या किंवा त्या जागचं अक्षर पद आपल्याला काढायचं असतं किंवा अक्षरांचा गट आपल्याला काढायचा असतो मागचा संबंध जसा आहे तसा शोधून। तर मागचा संबंध आपल्याला काढायचा जर असेल तर काय करावं लागेल, तर अगोदर आपल्याला या पदातील जे इंग्रजी अक्षर तुम्हाला दिलेले आहेत त्याचे क्रम आपल्याला अगोदर लिहून घ्यावे लागतील। त्याचे क्रम आपण पाहूयात। त्याचे जर क्रम आपण लिहून घेतले तर ओसाठी क्रमांक येईल इजॉटी या शब्दामध्ये ओ हा 15 नंबरला आहे, ईचा क्रमांक 5, जेचा क्रमांक 10 तर ओचा क्रमांक आहे 15। त्यानंतर जेचा क्रमांक आत्ताच मी सांगितलं इजॉटी त्या शब्दामध्ये जर पाहिलात तुम्ही तर 10 आहे, तर जेच्या पुढं लगेच लागून 11 येतो, तर जेच्या पुढं के येतो तर केचा क्रमांक असेल 11 आणि यम हा बरोबर अर्ध्यामध्ये आहे वर्णमालेच्या, त्यामुळे यमचा क्रमांक असेल 26च्या अर्धा म्हणजे 13। इकडं पहा, या पदामध्ये जर पाहिलं आपण तर ईचा क्रमांक इजॉटी या शब्दात 5 दिलेला आहे, एचा क्रमांक 1 दिलेला आहे आणि सीचा क्रमांक सरळ सरळ आपण लिहू शकतो 3। त्यानंतर वायचा क्रमांक त्या शब्दामध्ये पाहिला तर 25 आहे। टीचा क्रमांक हा यूचा क्रमांक हा टीवरून काढता येईल, कारण टीचा क्रमांक 20 आहे तर यूचा क्रमांक 21 असायला पाहिजे आणि डब्ल्यूचा क्रमांक यू नंतर व्ही आणि व्ही नंतर डब्ल्यू म्हणजेच व्ही यू नंतर यूचा क्रमांक 21, व्हीचा क्रमांक 22 तर डब्ल्यूचा क्रमांक असेल 23। इथं टी पी बरोबर आर दिला आहे। टीचा क्रमांक जर 20 असेल, टीचा क्रमांक 20 असेल, पीचा क्रमांक काढण्यासाठी ओचा क्रमांक माहीत असलं गरजेचं आहे आपल्याला। ओचा क्रमांक आपल्याला माहीत आहे, तो आहे 15, तर 15 वरून ओच्या लगेच पुढं पी येतो म्हणून 15च्या नंतर पीचा क्रमांक असेल 16 आणि टीचा क्रमांक 20 आहे, टीच्या अगोदर यस येतो, यसचा क्रमांक 19 आणि यसच्याही अगोदर आर येतो तर आरचा क्रमांक असेल 18। अशा पद्धतीनं सर्व क्रमांक तुम्ही जर लिहून घेतले तर या क्रमांकामध्ये काही संबंध आहे का, तोच संबंध आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा असतो आणि प्रश्नचिन्हाच्या जागची
अक्षर किंवा त्या अक्षरांचा गट आपल्याला शोधायचा असतो. तर इथं आता एवढं पद आपल्याला दिलंय, ओके बरोबर 15, ओके बरोबर यम हे एक पद दिलेलं आहे आपल्याला. तर ओचा क्रमांक, केचा क्रमांक आणि यमचा क्रमांक यात काय संबंध आहे, तर आपल्या पाहिल्यावर इथं लक्षात येतं की 15 आणि 11 या दोन पदाच्या, दोन अक्षरांच्या क्रमांकाची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज होते 26 आणि त्या 26च्या अर्धा म्हणजे 26ला 2 जर भागलं तर पुढच्या अक्षराचा क्रमांक आपल्याला 13 मिळतो. 26ला 2 भागल्यास आपल्याला पुढचा क्रमांक 13 मिळतो. त्याच पद्धतीनं इथं पाहूयात, इथं या दोघांची बेरीज येते 6 आणि याच 6ला जर आपण पुन्हा 2 भागलं तर पुढचा आपल्याला क्रमांक मिळतो 3 म्हणजे जो की सीचा क्रमांक आहे. इथंही पहा, इथं 25 आणि 21 या दोघांची बेरीज येते 46 आणि या 46ला जर आपण 2 भागलं तर आपल्याला 23 मिळतात जो की पुढच्या अक्षराचा म्हणजे डब्ल्यूचा क्रमांक आहे. इथंही पाहतो आपण, इथं जर आपण पाहिलं तर 20 आणि 16 यांची बेरीज होते 36 आणि या 36ला 2 भागलं तर पुढचा क्रमांक आपल्याला मिळतो 18 आणि 18व्या क्रमांकाचा अक्षर इथं दिलेला आहे. म्हणजे आपल्या संबंध लक्षात आला असेल की हे जे दोन अक्षर बरोबर चिन्हाच्या डावीकडे दिलेले आहेत त्या दोन अक्षराच्या क्रमांकाची बेरीज करून त्या बेरजेच्या अर्ध्या क्रमांकाचा अक्षर तिथं आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे अशाच पद्धतीचा संबंध कोण्या पर्यायामध्ये मिळतो ते आपल्याला पाहायचं, तेच आपलं उत्तर असेल. तर आपण इथं काढूयात. इथं एफचा क्रमांक, ईचा क्रमांक 5 आहे म्हटल्यास एफचा क्रमांक 6 असेल. जेचा क्रमांक 10 आहे, 10 आणि 6 16 होतात, तर 16ला 2 भागल्यास बरोबर 8 येतात. 8 हा क्रमांक एचचाच आहे का हे पाहून घ्या. तर जेचा क्रमांक 10 आहे, जेच्या अगोदर आय आहे, आयचा क्रमांक 9, तर आयच्या अगोदर सुद्धा एच आहे, एचचा क्रमांक 8 आहे. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये वरच्यासारखा संबंध तुम्हाला मिळतो. तर ही आपण पुढचे पर्याय चेक करूयात. एचा क्रमांक येतो 1, ईचा क्रमांक आहे 5, 5 आणि 1 6 होतात, 6च्या अर्धे 3. तिसऱ्या क्रमांकाचं इथं अक्षर पाहिजे होतं, परंतु इथं एच दिलाय 8व्या क्रमांकाचं अक्षर, त्यामुळं बी हे आपलं उत्तर नाही. इथं आपण पाहूयात, जेचा क्रमांक 10 आहे, एफचा क्रमांक 6 आहे, 10 आणि 6 16 होतात, तर 16च्या अर्ध म्हणजे 8, 8व्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे इथं एच हवं होतं, इथं एच दिलं नाही, याचा अर्थ हे सुद्धा आपलं उत्तर नाही. तर चौथ्या पर्यायाकडे जर आपण पाहिलं तर चौथ्या पर्यायात आपल्याला जेचा क्रमांक मिळतो 10, एफचा क्रमांक मिळतो 6, 10 आणि 6 यांची बेरीज केली तर 16 येते. 16च्या अर्धा म्हणजे आपल्याला इथं 16च्या अर्धा 8 होतात, तर 8व्या क्रमांकाचं आपल्याला इथं अक्षर मिळायला पाहिजे होतं, पण आपल्याला इथं 9व्या क्रमांकाचं अक्षर दिले, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नसेल. तर जो संबंध आपल्याला पाठीमागे दिलाय तोच संबंध आपल्याला एकाच पर्यायामध्ये सापडतो, तो म्हणजे ए मध्ये. तर ए आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण इझिली एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 3A 5C 7E 11G. हा प्रश्न जर पाहिला आपण तर या प्रश्नामध्ये माझ्या मते अक्षरांचे क्रमांक लिहिण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला इथं पहिल्यांदा संख्या दिलेली आहे प्रत्येक गटामध्ये आणि नंतर अक्षर दिलेलं आहे. तर अगोदर संख्यांचाच जर आपण संबंध शोधला तर 3 नंतर 5 म्हणजे +2, 5 नंतर 5 मध्ये 2 मिळवले तर 7 येतात, 7 मध्ये 2 मिळवले तर 11 मिळतील आणि 11 मध्ये 2 मिळवले तर आपल्याला 13 मिळतील. म्हणजे पुढचं जे आपलं उत्तर आहे त्या उत्तरामध्ये संख्येमध्ये तुम्हाला 13 मिळणार आहे. आता अक्षरात बघूयात काय मिळणार आहे. तर 13 हे 2 पर्यायामध्ये आहे, बी आणि सी मध्ये. आता अक्षरात जर एच आला तर पर्याय बी आपलं उत्तर असेल, अक्षरात जर आय आला तर पर्याय सी आपलं उत्तर असेल. पाहूयात अक्षरात काय येणार आहे. तर अक्षरांचा संबंध कसा दिलेला आहे, ए नंतर इथं बीला सोडलंय आणि सी घेतलाय, सी नंतर डीला सोडून ई घेतलाय, ई नंतर एफला सोडला आणि जी घेतला, तर जी नंतर पुन्हा एक अक्षर आपल्याला सोडायचे ते म्हणजे एच, एचला सोडून एचच्या पुढचं अक्षर आपल्याला घ्यायचे ते म्हणजे आय. तर अशा पद्धतीनं 13I हे तुमचं पुढचं पद असेल जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर पाहूयात पुढचा प्रश्न. तर मित्रांनो तिसरा प्रश्न जर आपण पाहिला तर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला A31C किंवा याचं वाचन A31C असे आपण करू शकतो. त्यानंतर F86H किंवा F86H असं करू शकतो, K1311M असं करू शकतो. या प्रश्नाकडे जर पाहिलं आणि पुढे क्वेश्चन मार्क आपल्याला दिला आहे तर आपल्याला आपण एक एक अंक जर संख्यामध्ये जर आपण एक एक अंक जर वाचला तर आपल्या लक्षात येतं की 2 अक्षर आणि 2 अंक आपल्याला दिलेले आहेत. आणि पहिल्या एक गोष्ट इथं लक्षात येत असेल आपल्या की ए दिलाय आणि एचा क्रमांक हा पुढं दिलाय. एचा क्रमांक 1 म्हणजे आपण असं म्हणूयात एचा क्रमांक जो 1 आहे तो इथं दिलाय आणि सीचा क्रमांक जो
3 आहे तो इकडे दिला आहे, म्हणजे संख्या तयार होते 13, परंतु त्याची उलट क्रमानं अंक लिहून संख्या 31 अशी मध्ये दिलेली आहे. इथं जर आपण पाहिलं तर ईचा क्रमांक इजॉट या शब्दामध्ये 5 आहे, म्हणजे एफचा क्रमांक 6 असेल, तर एफचा क्रमांक 6 इथं सुद्धा पहा तो पुढं दिला आहे, आणि याचीचा क्रमांक जो 8 आहे तो 6च्या पूर्वी दिला आहे. याचा अर्थ इथेही तुम्हाला असंही म्हणता येईल की 68 ही संख्या तयार होते, पण त्यांनी 86 अशी तयार करून उलट क्रमानं अंक असलेली संख्या तिथं लिहिलेली आहे. इथं पाहूयात आपण के दिला आहे, तर केचा क्रमांक आहे 11, जेचा क्रमांक 10 असेल तर केचा क्रमांक मग 11 आहे, तर केचा क्रमांक 11 आणि एमचा क्रमांक सेंटरमध्ये असल्यामुळं एमचा क्रमांक आहे 13. तर 11 आणि 13 अशा क्रमानं अंक किंवा क्रमांक देण्याऐवजी त्यांनी अगोदर 13 आणि मग 11 असा लिहिलेला आहे. तर आपल्यालाही अशाच पद्धतीचा संबंध असलेला पर्यायामधून गट शोधायचा आहे, तो आपण शोधूयात. तर अगोदर आपण पीचा क्रमांक जर पाहिला तर पीचा क्रमांक ओचा क्रमांक आहे 15, तर ओ नंतर लगेच पी येतो म्हणून पीचा क्रमांक असेल 16, आणि पी नंतर लगेच क्यू येतो तर क्यूचा क्रमांक असेल 17. म्हणजे इथंच आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळतं. तर 16, 17 असं असण्याऐवजी 17, 16 असं उलट क्रमांक तिथं अंक लिहिलेले आहेत, तर हेच तुमचं उत्तर असेल. तर पुढच्या पर्यायात जर आपण पाहिलं तर पीचा क्रमांक आपल्याला आताच काढला आपण, मिळेल 16, आणि आरचा क्रमांक पी नंतर क्यू 17 आणि आर येतो 18, तर आरचा क्रमांक आहे 18, पण इथं 16 पुढं लिहिलं आहे बरोबर आहे, पण 18 हा पाठीमागं लिहायला पाहिजे होता 16च्या पूर्वी, परंतु 18 न लिहिता तिथं 11 लिहिलं आहे, त्यामुळे हे तुमचं उत्तर असणार नाही. वळूयात पुढच्या पर्यायाकडं. पुढचा पर्याय जर आपण पाहिला तर क्यूचा क्रमांक येतो ओचा 15, पीचा 16, तर क्यूचा क्रमांक येतो 17, आणि क्यू नंतर लगेच आर येतो, तर आरचा क्रमांक असेल 18. इथं क्रमांक 17 आणि 18 हे बरोबर आहेत, पण त्यांनी इथं जो संबंध आहे क्रमांक मागं पुढं करून लिहिलेला तसा संबंध इथं दिसत नाही. त्यांनी 17 पुढं लिहायला हवा होता आणि 18 पाठीमाग लिहायला हवा होता 17च्या पूर्वी, पण तसा लिहिला नाही, सरळ सरळ क्रमांक लिहिला आहे, त्यामुळं हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आपल्याला असं नाही तर उलट क्रम लिहिलेला पर्याय पाहिजे होता. तर इथं पाहूयात आपण ओचा क्रमांक 15, तर पीचा क्रमांक असेल 16, आणि क्यूचा क्रमांक 17, तसेच आरचा क्रमांक असेल मग 18. इथंही आपल्याला क्रमांक मागं पुढं केले दिसत नाहीत. पीचा क्रमांक लगेच पीच्या समोर लिहिला आहे आणि आरचा क्रमांक लगेच आरच्या पाठीमाग लिहिला आहे, जे की आपल्याला 18, 16 असं पाहिजे होतं, पण तिथं त्यांनी 16, 18 दिलेलं आहे. याचा अर्थ हे सुद्धा आपलं उत्तर नसेल, तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, चौथा, ADG HKN आणि पुढं आहे क्वेश्चन मार्क. 3-3 अक्षरांचा एक गट दिलेला आहे, 2 गट आपल्याला इथं दिलेला आहेत, आणि त्यावरून आपल्याला तिसरा गट क्वेश्चन मार्कच्या जागचा शोधायचा असतो. आपण पाहूयात यामध्ये काय संबंध आहे. A, D आणि G एका क्रमानं अक्षरं दिलेली आहेत, पण काहीतरी अक्षरांमध्ये गाळलेली आहेत. तर आपण पाहूयात, A नंतर B आणि C ही 2 अक्षरं गाळून D हे अक्षर घेतले, D नंतर E आणि F ही 2 अक्षरं गाळून G हे अक्षर घेतले. इथं G नंतर लगेच H आलाय, म्हणजे या गटामध्ये आणि या गटामध्ये पहिला गट संपला आणि दुसरा गट सुरू होताना या दोघांमध्ये एकही अक्षर काढलं नाही. यावरून आपण पुढचा गट काढू शकतो, ते म्हणजे इथं N वर पहिला दुसरा गट संपत होता, तिसरा गट लगेच लागलीच Nच्या नंतर येणाऱ्या अक्षरानं सुरू झाला असेल, ते म्हणजे O न सुरू झालेला गट इथं एकच दिसतोय, पर्याय क्रमांक ए. तरी आपण पाहूयात पुढं काय आहे ते. तर इथं H नंतर I आणि J ही 2 अक्षरं सोडलीत आणि पुढचा अक्षर के घेतलंय. के नंतर L आणि M ही 2 अक्षरं सोडून N घेतलंय, म्हणजे हाच संबंध पुढं आहे आणि हाच संबंध आपल्याला तिसऱ्या गटासाठी लावायचा आहे. मी आताच सांगितल्याप्रमाणे G नंतर लगेच H न पुढचा गट सुरू झाला आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला N नंतर लगेच O न पुढचा गट सुरू करायचा आहे. तर N नंतर मग इथं O न जर तो गट मी सुरू केला तर O नंतर मला इथं सोडल्याप्रमाणे 2 अक्षरं सोडायचीत. 2 अक्षरं O नंतर P आणि Q ही 2 अक्षरं सोडून इथं R घ्यावा लागेल, आणि आर नंतर पुन्हा एस आणि टी ही 2 अक्षरं सोडून यू घ्यावा लागेल. म्हणजेच क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला असा गट मिळायला हवा ORU, आणि ORU हा गट आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये मिळतो, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. तर पुढचा प्रश्न पाहूयात. तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पाचवा प्रश्नामध्ये आपल्याला OKR या 3 अक्षरांचा एक गट दिलेला आहे, WSZ या 3 अक्षरांचा एक गट दिलेला आहे, KGN या 3 अक्षरांचा एक गट दिलेला आहे, आणि पुढं क्वेश्चन मार्कच्या जागचा आपल्याला गट शोधायचा आहे पर्यायामधून. तर मित्रांनो आपण इथं जर पाहिलं
इथं जर क्रमांक आपण अक्षरांचे लिहून घेतले तर आपल्याला ओचा क्रमांक इजॉटी या शब्दामधूनच मिळतो 15, जेचा क्रमांक इजॉटी या शब्दामध्ये 10 आहे तर केचा क्रमांक 11 मिळेल, टीचा क्रमांक 20 आहे तर एसचा क्रमांक 19 आणि एसच्या पूर्वी आर आहे तर आरचा क्रमांक 18 मिळेल. इथं आपल्याला डब्ल्यूचा क्रमांक, टीचा क्रमांक 20, टी नंतर येतो यू 21, व्ही 22 आणि डब्ल्यू येतो 23. त्यानंतर टीचा क्रमांक 20, टी पूर्वीच एस येतो तर एसचा क्रमांक येईल 19 आणि झडचा क्रमांक शेवटी आहे माहीत आहे 26. इथं पहा आता केचा क्रमांक आपण यम वरून काढूयात. यमचा क्रमांक आहे 13 तर यमचा पूर्वी यल येतो ज्याचा क्रमांक 12 आहे आणि यल पूर्वी के येतो, केचा क्रमांक 11 असायला हवा. ईचा क्रमांक 5 आहे, एफचा क्रमांक 6, मग जीचा क्रमांक 7 असायला पाहिजे. यमचा क्रमांक 13 आहे तर यम वरून एनचा क्रमांक आपण काढू शकतो 14. आता सर्वच गटांमध्ये तीनही अक्षरांचे क्रमांक आपण लिहून घेतलेत तर या क्रमांकामध्ये काय संबंध आहे हे आपण पाहूयात. इथं पहिल्या गटामध्ये जर आपण पाहिला तर पहिला क्रमांक 15 आहे तर 15 नंतर आपण जर पाहिलं तर संख्या कमी होते म्हणजे 11 होते तर 15तून 4 वजा केले तर 11 येतात. इथं पहा दोघांमध्ये काय संबंध आहे, 23मधून सुद्धा 4 वजा केले तर 19 येतात आणि 11मधून 4 वजा केले तर 7 येतात. म्हणजे पहिल्या दोघांमध्ये -4 हा संबंध इथं आपल्याला सापडतो. म्हणजेच 15 - 4 11, 23 - 4 19 आणि 11 - 7 11 - 4 7 असा संबंध आपल्याला इथं मिळतो. त्याच पद्धतीनं आपण जर पहिल्या संख्येचा तिसऱ्या संख्येशी संबंध पाहिला तर आपल्या लक्षात येईल, किंवा दुसऱ्या संख्येचा पाहूयात आपण तिसऱ्या संख्येचा तिसऱ्या संख्येशी पाहिला तर आपल्याला +7 झालेले दिसतात. 11मध्ये 7 मिळवले तर 18, 19मध्ये 7 मिळवले तर 26 आणि 7मध्ये 7 मिळवले तर 14. म्हणजे -4 + 7 असा संबंध आपल्याला मिळतो. तोच संबंध पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये मधील 3 अक्षरांमध्ये सापडतो ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला अक्षरांचे क्रमांक इथं माहीत असणं गरजेचं आहे. तर एलचा क्रमांक आहे, एमचा क्रमांक 13 असेल तर एलचा क्रमांक 12 असायला हवा. जेचा क्रमांक 10 असेल तर जे पूर्वी आय येतो आयचा क्रमांक 9 असायला हवा. आणि पीचा क्रमांक ओचा क्रमांक 15 आहे म्हणून पीचा क्रमांक 16 असायला हवा. इथं हा संबंध आपण लागतो का पाहूयात. -4 झालेत का तर 12मधून 4 जर मायनस केले आपण तर 8 उरतात आणि इथं त्यांनी 9 म्हणजे 9व्या क्रमांकाचं अक्षर दिलं म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. पुढच्या पर्यायाकडे जाऊ. पुढचा पर्याय पहा. पुढच्या पर्यायामध्ये एमचा क्रमांक 13 आहे, आयचा क्रमांक 9, ओचा क्रमांक 15 म्हणून पीचा क्रमांक 16 असेल. इथं तो संबंध लागतो का पाहूयात. इथं जर आपण पाहिलं तर 13मधून 4 गेले तर 9 येतात म्हणजे -4चा संबंध मिळतो आणि 9मध्ये आपल्याला नंतर 7 मिळवायचे, 9मध्ये 7 मिळवल्यावर 16 मिळतात. याचा अर्थ हा संबंध इथं आपल्याला मिळतो. तर हेच आपलं उत्तर असेल. तरी आपण तिसरा आणि चौथा पर्याय चेक करूयात. परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर मिळाल्यानंतर पर्याय पुढचे चेक करून पाहायची आवश्यकता नसते आणि तुम्ही पर्याय पुढचे चेक करून जर पाहत असाल तर तुमचा तिथं वेळ जाणार आहे. फक्त आपण इथं प्रॅक्टिससाठी पर्याय चेक करून पाहतोय. तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर मिळाल्यानंतर पर्याय चेक करून पाहण्याची आवश्यकता नाही. तरी पुढं पाहूयात आपण. इथं तिसऱ्या पर्यायामध्ये टीचा क्रमांक 20 आहे, एमचा क्रमांक 13 आहे, ओचा क्रमांक जर 15 असेल तर पीचा 16 आणि क्यूचा असेल 17. इथं क्रमांक लागतो का पाहूयात. -4 हा संबंध आपल्याला पाहिजे होता. 20मधून 4 गेलं तर 16 येतात पण इथं 13व्या क्रमांकाचा अक्षर दिलं आहे त्यामुळं हे आपलं उत्तर इथंच कटलं. पुढं आपल्याला पाहायची चेक करायची गरज नाही. चौथा पर्याय पाहूयात आपण. चौथ्या पर्यायामध्ये एचचा क्रमांक आपल्याला मिळतो 8, एलचा क्रमांक मिळेल 12 आणि ईचा क्रमांक मिळेल 5. आपल्याला 8मध्ये 4 मिळवल्यावर 12 मिळतात पण आपल्याला 4 मिळवायचे नाहीत तर पहिल्या अंकातून पहिल्या संख्येतून आपल्याला 4 वजा केले तर दुसरी संख्या मिळाली पाहिजे. वजाबाकीचा संबंध आहे त्यामुळं हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला C1L F4O I9R L16U अशा पद्धतीनं संबंध दिलेला आहे. संख्याचे गट दिलेले आहेत. 2 टोकाला 2 अक्षर आहेत आणि मध्ये संख्या दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो इथं संख्यांकडे जर आपण पाहिलं तर पहिली संख्या इथं 1 दिलेली आहे,
दुसरी 4 आहे, तिसरी 9 आणि चौथ्या गटामध्ये 16 आहे. या चारही संख्या जर आपण पाहिल्या तर या संख्या वर्गसंख्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. ही संख्या 1चा वर्ग आहे, ही संख्या 2चा वर्ग आहे, ही संख्या 3चा वर्ग आहे आणि ही संख्या 4चा वर्ग आहे. याचा अर्थ पुढच्या गटामध्ये 5चा वर्ग असलेली संख्या इथे यायला पाहिजे आणि 5चा वर्ग असलेली संख्या असेल 25. म्हणजे मध्ये 25 असलेली संख्या कोणती आहे, कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी आहे. तर याचा अर्थ पर्याय ए आणि पर्याय डी तुमचे इथंच कटतात आणि राहिलेले 2 पर्याय आपण इथं आता या 2 पर्यायापैकी बी आहे का सी हे आपल्याला पाहायचं आहे. ते पाहण्यासाठी आता आपण वळूयात अक्षरांकडं. पहिल्या अक्षरांचा संबंध दुसऱ्या गटातील पहिल्या अक्षरासोबत कसा आहे, तिसऱ्या गटातील पहिल्या अक्षरासोबत कसा आहे हे आपल्याला पाहायचे. हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येत असेल की सी नंतर डी आणि ई ही 2 अक्षरं सोडून एफ घेतला आहे. त्यानंतर एफ नंतर जी आणि एच ही 2 अक्षरं सोडलेत आणि पुढच्या गटामध्ये आय पासून सुरुवात केलेली आहे. त्या आय नंतर जे आणि के ही 2 अक्षरं सोडून पुढचा गट यल पासून सुरू केलेला दिसतोय. तर आपल्याला सुद्धा यल नंतर यम आणि एन ही 2 अक्षरं सोडायची आणि आपल्याला त्या पुढचा गट सुरू करायचा आहे यम आणि एन सोडल्यानंतर ओ या अक्षरानं. तर अशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या म्हणजे उत्तराच्या गटातील पहिलं अक्षर ओ मिळते. तर बी आणि सी हे 2च पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिलेत. तर कोणत्या पर्यायामध्ये सुरुवातीला पहिलं अक्षर ओ आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला सी हे उत्तर मिळतं. तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. तरी आपण पुढचं एक तोंडी चेक करूयात की तिसऱ्या अक्षरांमध्ये कशा पद्धतीचा संबंध होता. यल नंतर पहा ओ आला आहे म्हणजे यल नंतर काही अक्षर इथं सोडलेली दिसतात आपल्याला. तर किती सोडलीत पाहूयात. यल नंतर यम आणि एन ही 2 अक्षरं सोडलीत आणि ओ घेतला आहे. ओ नंतर पी आणि क्यू ही 2 अक्षरं सोडून आर घेतला आहे. आर नंतर एस आणि टी ही 2 अक्षरं सोडून यू घेतला आहे. तर यू नंतर व्ही आणि डब्ल्यू ही 2 अक्षरं सोडून तुम्हाला एक्स हे अक्षर घ्यायचं आहे. तर एक्स हे अक्षर ते पण तिसऱ्याच पर्यायामध्ये आहे सी मध्ये. तर ओ 25x हे आपलं उत्तर असेल. पाहूया तर पुढचा 7वा प्रश्न. तर मित्रांनो या प्रश्नात जर आपण पाहिलं अक्षराचे क्रमांक जर आपण लिहून घेतले तर ईचा क्रमांक आपल्याला इजॉट या शब्दामध्ये मिळतो 5. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये पाहूयात. इथले क्रमांक लिहिण्यापूर्वी आपण दुसऱ्या गटातल्या पहिल्या अक्षराचा क्रमांक जर पाहिला तर 10 मिळतो आणि तिसऱ्या गटातल्या पहिल्या अक्षराचा क्रमांक जर पाहिला तर 15 मिळतो. म्हणजे मी सांगण्याच्या अगोदर तुमच्या लक्षात आला असेल की चौथ्या गटामध्ये पहिल्या अक्षराचा क्रमांक काय असेल. तर पहिल्या गटामध्ये पहिल्या अक्षराचा क्रमांक 5 आहे, दुसऱ्या गटातल्या पहिल्या अक्षराचा क्रमांक 10 आहे, तिसऱ्या गटातला पहिल्या अक्षराचा क्रमांक 15 आहे. म्हणजे याचाच अर्थ उत्तराच्या म्हणजेच चौथ्या गटातील पहिल्या अक्षराचा क्रमांक 20 असायला पाहिजे. 5च्या पटीत हे पहिल्या अक्षराचे क्रमांक वाढत जात आहेत. तर इथूनच तुमचं उत्तर मिळालं ते म्हणजे इथं जो येणार आहे अक्षर ज्या उत्तराच्या गटातलं ते असणार आहे टी पासून सुरू होणारा गट. टी पासून सुरू होणारा कारण 20 हा क्रमांक टी या अक्षराचा येतो. ई जे ओ टी वाय अशा पद्धतीने मी तुम्हाला 5-5 अक्षर 5-5च्या पटीतल्या संख्यांचे क्रमांक असलेले अक्षर तुम्हाला दिलेली होती. तर त्या पद्धतीनं जर पाहिलं तर 20 येतो टीचा क्रमांक. तर टी सुरुवातीला असला एकच पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे डी. तरी आपण पुढे पाहूयात सर्वच अक्षरांचे क्रमांक आपण काढून घेऊयात. ठीक आहे. तर आता इथं यूचा क्रमांक जर आपण काढला तर टीचा क्रमांक 20 येतो. तर यूचा क्रमांक 19, डीचा क्रमांक 4 येतो. 19 जर टीचा क्रमांक टीचा क्रमांक 20 येतो तर टीच्या अगोदर नाही तर टीच्या नंतर येतो यू. तर यूचा क्रमांक 21 असेल आणि यूच्या नंतर येतो व्ही. तर व्हीचा क्रमांक 22 असेल. इथपर्यंत जर आपण क्रमांक लिहून घेतले तर हा गट इथं संपतो. दुसऱ्या गटात आपण पाहूयात क्रमांक. दुसऱ्या गटातले क्रमांक लिहिताना ओचा क्रमांक 15 आहे याचा अर्थ पीचा क्रमांक 16 असेल. जेचा क्रमांक 10 आहे याचा अर्थ आयचा क्रमांक 9 असेल. पीचा क्रमांक 16 आहे याचा अर्थ ओचा क्रमांक 15 पीचा 16 याचा अर्थ क्यूचा क्रमांक 17 असेल. इथं पाहूयात जेचा क्रमांक 10 आहे याचा अर्थ केचा क्रमांक 11 असेल. यमचा क्रमांक 13 आहे म्हणजे एनचा क्रमांक 14 असेल. यमचा क्रमांक 13 म्हणजे यम पूर्वी यल येतो म्हणून एलचा क्रमांक 12 असेल. तर अशा पद्धतीनं बाकीच्या अक्षरामध्ये सुद्धा काय संबंध आहे हे जर आपण पाहिलं तर इथं आपल्या लक्षात येईल की पहिले जसे पहिल्या प्रत्येक गटातील पहिल्या संख्या जशा 5-5च्या पटीत वाढत गेल्या तशा दुसऱ्या संख्या आपण पाहूयात. दुसऱ्या संख्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 21 मधून 5 गेले तर 16 येतात. 16 मधून 5 गेले तर 11 येतात. म्हणजे आता 11तून 5 गेल्यावर येणारा संख्या तुम्हाला येणारी शोधायची अगोदर
11तून 5 गेले तर 6 मिळतील, तर याचा अर्थ इथं 6व्या क्रमांकाचं अक्षर येईल. त्यानंतर बघूयात आपण तिसरं अक्षर. तिसऱ्या अक्षराच्या क्रमांकांमध्ये काय फरक आहे, तर पहिल्या गटामध्ये तिसऱ्या अक्षराचा क्रमांक इथं 5 आहे, इथं 9 आहे, याचा अर्थ +5चा फरक येतो. त्यानंतर म्हणजे 5नं वाढला आहे तो क्रमांक, 9 नंतर पुन्हा क्रमांक 5नं वाढला आहे आणि 14 झाला आहे, तर 14 नंतर पुन्हा क्रमांक 5नं वाढला पाहिजे आणि 14 आणि 5 19 असा क्रमांक इथं आला पाहिजे. म्हणून इथं असेल 19. आणि चौथ्या अक्षराचं जर आपण पाहिलं तर इथं ड्रॉ करण्यासाठी जागा नाही, तर आपण तोंडी करूयात. तर इथं 22 आहे, 22 आणि 17 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, तर 22मधून 5 गेले तर 17 उरतात, म्हणजे -5चा संबंध येतो. 17तून 5 गेल्यावर 12 येतात, तर 12तून 5 गेल्यावर इथं 7 यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 20व्या क्रमांकाचं अक्षर म्हणजेच टी, 6व्या क्रमांकाचं अक्षर ई चा क्रमांक 5 आहे म्हणून 6व्या क्रमांकाचं अक्षर एफ येईल. टीचा क्रमांक 20 आहे म्हणजे 19व्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे टीच्या पूर्वीचं येईल, एस येईल. आणि 7व्या क्रमांकाचं अक्षर आहे ईचा क्रमांक 5, एफचा क्रमांक 6, तर 7व्या क्रमांकाचं अक्षर जी असेल. TFSG हे आपलं उत्तर असेल, तर ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. आपण हे सर्व करण्याच्या अगोदरच याचं उत्तर काढलं होतं. अशा पद्धतीनं कमी वेळात तुम्हाला उत्तर मिळू शकतं, पण तरीही एक तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी आणि टॅली करून बघण्यासाठी म्हणून आपण पुढे गेलो. तर इथं बघूयात आपण पुढच्या प्रश्नामध्ये. इथं जर अक्षरांचे गट आपण पाहिले तर गटामध्ये समान अक्षरं नाहीत. इथं पहिल्या गटात 1 2 3 4 5 अक्षर आहेत, दुसऱ्या गटात 1 2 3 4 अक्षर आहेत, तिसऱ्या गटात 3 अक्षर आहेत आणि इथं तुमचा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे याचा अर्थ 5 अक्षरं 3 अक्षरं 5 अक्षरं 4 अक्षरं 3 अक्षरं आणि इथं 2 अक्षरं तुमची यायला पाहिजेत आणि त्यानंतर 1 अक्षर. अशा पद्धतीनं अक्षरांच्या संख्यांमध्ये तिथं उतरता क्रम होत गेलेला दिसतोय आपल्याला. आणि पर्यायसुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक पर्यायामध्ये 2-2च अक्षर आपल्याला दिलेले आहेत. तर पाहूया आता नेमका काय संबंध आहे इथं. पहिल्या गटामध्ये जर आपण पाहिले तर ABCDE ही 5 अक्षरे एका क्रमाने घेतलेली आहेत. दुसऱ्या गटामध्ये जर पाहिलं तर JKLM ही 4ही अक्षरे एका क्रमाने घेतलेली आहेत. परंतु पहिल्या गटात आणि दुसऱ्या गटात ई नंतर डायरेक्ट जे पासून क्रम तो गट सुरू केलेला आहे. याचा अर्थ ई आणि जे मध्ये किती अक्षर त्यांनी सोडलीत हे आपल्याला पाहायचे. तर ई आणि जे मध्ये FGHI अशी 4 अक्षरं त्यांनी सोडलेली आहेत. FGH आणि I ही 4 अक्षरं सोडून वजा करून त्यांनी जे पासून पुढचा गट सुरू केला आहे आणि एक अक्षरसुद्धा कमी घेतले त्यामध्ये. त्यानंतर आपण यम नंतर इथं 4 अक्षरांचा गट होता, आता इथं 3 अक्षरांचा झाला आहे. परंतु जो गट पुढं क्यूनं सुरू झाला आहे, इथं यमनं संपला होता, त्यामध्ये कितीचा गॅप आहे इथंच पाहिला तसं आपण पाहूयात. यम नंतर NO आणि P, त्यानंतर P नंतर लगेच Q पासून सुरू केला आहे. म्हणजे यम नंतर NO आणि P ही 3 अक्षरे त्यांनी गाळलीत. म्हणजे याचा अर्थ यामध्ये सुद्धा त्यांनी कसा संबंध ठेवला आहे पहा. 4 अक्षरं इथं कमी केलीत, इथं 3 कमी केलीत. आता आपल्याला 2 अक्षरं फक्त सोडायची आहेत. यस नंतरची 2 अक्षरं T आणि U ही सोडून आपल्याला पुढचा गट लिहायचा आहे 2च अक्षरांचा. T आणि U सोडली तर त्या पुढचा गट आपल्याला मिळतो व्ही आणि डब्ल्यू. व्ही आणि डब्ल्यू, तर हेच आपलं उत्तर असेल व्ही आणि डब्ल्यू. आणि त्यानंतर इथं ज्या पद्धतीनं 2 अक्षरं सोडलीत मग डब्ल्यू नंतर 1 अक्षर सोडलं जाईल, एक्स फक्त सोडलं जाईल आणि त्यानंतर 1 अक्षर घेतलं जाईल वाय. अशा पद्धतीनं अक्षरांच्या गटामध्ये सुद्धा 1-1 अक्षर कमी करत गेलेत आणि जो संबंध जो फरक आहे या अक्षरांमध्ये त्यात सुद्धा फरकामध्ये सुद्धा सुरुवातीला 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 अक्षर अशा पद्धतीनं तिथं सुद्धा कमी कमी होत गेलेत. तर आपलं उत्तर या पद्धतीनं काढलं तर उत्तर मिळेल आपल्याला VW. तर पाहूयात आता पुढचा म्हणजेच 9वा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 9वा. त्यामध्ये पहिला गट दिला आहे 4 अक्षराचा, दुसरा गट 4 अक्षराचा, प्रत्येक गट इथं 4 अक्षराचा दिलेला दिसतोय. पहिल्या गटामध्ये CVLQ FSON, त्यानंतर IPRK, त्यानंतर LMUH अशा पद्धतीने अक्षर आपल्याला दिलेले आहेत. इथं जर आपण अक्षराचे क्रमांक लिहून घेतले तर Cचा क्रमांक मिळेल आपल्याला 3, Tचा क्रमांक जर आपल्याला 20 माहीत असेल तर T नंतर U 21 आणि V 22 अशा पद्धतीनं क्रमांक काढू शकतो आपण. Lचा क्रमांक 13 आहे, Mचा क्रमांक 13 आहे तर M पूर्वी L आहे, Lचा क्रमांक 12 असेल आणि Oचा क्रमांक 15 आहे म्हणून Pचा 16 आणि Qचा 17 असेल. इथं पाहूयात आपण Fचा क्रमांक Eचा क्रमांक 5 आहे म्हणून Fचा 6 असेल, Tचा क्रमांक 20 आहे म्हणून Sचा 19 असेल, Oचा क्रमांक सरळ सरळ 15 दिलेला आहे त्या शब्दामध्ये, Nचा क्रमांक Mचा 13 आहे म्हणून Nचा 14 असेल
आयचा क्रमांक, जेचा क्रमांक 10 आहे म्हणून आयचा क्रमांक 9 असेल, ओचा क्रमांक 15 आहे म्हणून पीचा क्रमांक 16, पीचा क्रमांक जर 16 असेल तर क्यूचा 17 आणि आरचा क्रमांक 18 असेल, आणि जेचा क्रमांक 10 दिलेला आहे आपल्याला तर केचा क्रमांक 11 असायला हवा, एलचा क्रमांक एल आणि एमचा क्रमांक 13 आहे तर एम पूर्वीच एल येतो तर त्याचा क्रमांक 12 आहे, तर टीचा क्रमांक 20 असल्यामुळं टी नंतर लगेच यू येतो तर यूचा क्रमांक 21 असायला पाहिजे, जेचा क्रमांक 10 आहे तर जे पूर्वी आय 9 येतो त्याचा क्रमांक आयच्या पूर्वी एच येतो तर एचचा क्रमांक 8 असायला हवा. अशा पद्धतीनं सर्व क्रमांक आपण इथं जर लिहून घेतले तर क्रमांकांमध्ये काय संबंध लागतो हे जर आपण पाहिलं तर पहिल्याच क्रमांकाचा पहिल्या क्रमांकासोबत संबंध जर पाहिला आपण तर आपल्या लक्षात येईल की 3 + 3 6 झालेत, पुन्हा या 6 मध्ये +3 झाले 9 आणि या 3 मध्ये प्लस पुन्हा या 9 मध्ये +3 झाले तर 12. आता 12 मध्ये सुद्धा याचाच अर्थ तुम्हाला 3 मिळवायचे आणि 12 3 मिळवल्यावर तुम्हाला इथं 15 मिळायला पाहिजे. 15व्या क्रमांकाचं अक्षर आहे आपलं इजॉट या शब्दामध्ये ओ आणि प्रत्येक पर्यायामध्ये पहिलं अक्षर ओच आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला एकही पर्याय इथं कटणार नाही. तर आपण वळूया तर दुसऱ्या अक्षराकडं. दुसऱ्या अक्षराचा जर आपण संबंध जर शोधला तर दुसऱ्या अक्षरामध्ये 22 आणि इथं 19 आहे म्हणजे इथं 22 मधून 3 गेलेत 19, 19 मधून 3 गेले 16, 16 मधून 3 गेले 13, तर 13तून 3 काढा, 13तून 3 काढल्यावर 10 मिळतील आपल्याला. तर 10व्या क्रमांकाचा अक्षर आहे जे, म्हणजे 15व्या क्रमांकाचं आणि नंतर 10व्या क्रमांकाचं, 15व्या क्रमांकाचं ओ आणि 10व्या क्रमांकाचं जे. तर आपला एक पर्याय इथं कटतो कारण पहिल्या क्रमांकाचं ओ आहे, दुसऱ्या क्रमांकाचं इथं जे असायला हवं पण आय आहे. 3 पर्यायामध्ये मात्र दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर जे दिलेलं आहे. आता तिसऱ्या अक्षराचा संबंध आपण जर पाहिला तर तिसऱ्या अक्षरामध्ये संबंध कसा मिळतो पाहूयात. तर इथं तिसरा अक्षर पहिल्या गटात 12 आहे, दुसऱ्या गटात 15 आहे म्हणजे 12 आणि 15 यामध्ये 3 + 3 झालेले आहेत. पुन्हा 15 + 3 होऊन 18 झालेत, 18 मध्ये +3 होऊन 21 झालेत, तर 21 मध्ये +3 होऊन 24 व्हायला पाहिजे. आणि इथं 24 जर आलं तर 24व्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे यक्स हे मिळायला पाहिजे आपल्याला. यक्स हे या 2 पर्यायामध्ये आहे म्हणजे तुमचा ए सुद्धा कटला कारण ए मध्ये तिसरा अक्षर यक्स नाही. आता या दोघांमध्येच तुमचं उत्तर आहे ते चौथ्या अक्षरावरून कळेल आपल्याला. चौथ्या अक्षरामध्ये संबंध आपण जर पाहिला तर 17 मधून 3 कमी झाले 14 आले, 14तून 3 कमी झाले 11 आले, 11तून पुन्हा 3 कमी झाले तर 8 आले, 8 मधून 3 कमी करा, 8 मधून 3 गेले तर 5 राहतात. तर याचा अर्थ इथं 5 क्रमांक येईल म्हणजेच 5व्या क्रमांकाचं अक्षर येईल. किंवा सर्वच अक्षरं आपण जर लिहून घेतली तर 15व्या क्रमांकाचा अक्षर आहे ओ, 10व्या क्रमांकाचा अक्षर आहे जे, 24व्या क्रमांकाचा अक्षर आहे यक्स आणि 5व्या क्रमांकाचा अक्षर आहे ई. ओ जे यक्स ई. तर तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो इथं प्रत्येक अक्षराचे क्रमांक न लिहिता सुद्धा तुम्हाला काढता येईल. म्हणजेच सी नंतर डी आणि ई ही 2 अक्षरं सोडून एफ आलाय, एफ नंतर जी आणि एच ही 2 अक्षरं सोडून आय आलाय, आय नंतर जे आणि के ही 2 अक्षरं सोडून एम आला, एम नंतर एन आणि आय नंतर जे आणि के ही 2 अक्षरं सोडून एल आला, एल नंतर एम आणि एन ही 2 अक्षरं सोडून इथं ओ यायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता प्रत्येक अक्षरामध्ये. पण मी इथं मुद्दामून क्रमांक लिहून तुम्हाला दाखवतोय. याचा अर्थ एकच उद्देश आहे की क्रमांक तुम्हाला पाठ झाले पाहिजे. कारण काय बरेचसे प्रश्न असे असतात की क्रमांक लिहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत. त्यामुळं आणि क्रमांक तर आपल्याला अक्षरांचे पाठ नसतात, त्यामुळं अशा सरावातून जर तुम्ही गेलात तर क्रमांक पाठ होतील. आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं जर क्रमांक लक्षात ठेवलात तर तुम्ही कधीही ते क्रमांक विसरणार नाहीत याची खात्री आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं क्रमांक लिहून सराव करा. सुरुवातीला वेळ जास्त लागतोय असं वाटेल पण सरावामधून तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवता येतील. चला पाहूयात पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर पुढच्या प्रश्नात आपल्या लक्षात येत असेल 1 2 3 4 5 आणि 6 अक्षरं पहिल्या गटात दिलेले आहेत. दुसऱ्या गटात 1 2 3 4 5 अक्षरं दिलेले आहेत. तिसऱ्या गटात 1 2 3 4 अक्षरं दिलेले आहेत. चौथ्या गटात 1 2 3 3च अक्षरं दिलेले आहेत. आणि आपल्याला 5वा गट शोधायचा आहे. 6 अक्षरांचा गट, 5 अक्षरांचा गट, 4 अक्षरांचा गट आणि 3 अक्षरांचा गट. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की उत्तरामध्ये आपल्याला 2च अक्षरांचा गट आता इथं शोधायचा आहे. तर 2 अक्षरांचा गट असलेला पर्याय ए मध्ये आहे, सी मध्ये आहे. याचा अर्थ बी आणि डी हे 2 पर्याय तुमचे कटतील. आता
दुसरं एक जर इथं लॉजिक आपण पाहिलं, त्या लॉजिकमधून तुमचा राहिलेला पर्यायसुद्धा कटून जातो आणि तुमचं उत्तर सरळ सरळ तुम्हाला मिळून जाईल. तर आपण पाहूयात, पहिल्या गटामध्ये आपण पाहिलं तर यल आहे, दुसऱ्या गटात यम आहे. सुरुवातीचं अक्षर आपण पाहतोय, सुरुवातीचे अक्षर यल आहेत, दुसऱ्या गटात सुरुवातीचे अक्षर यम आहेत, तिसऱ्या गटात पुन्हा यल आहेत, चौथ्या गटात यम आहेत, म्हणजे पाचव्या गटात पुन्हा इथं यल यायला पाहिजे. पहिलं अक्षर यल, ए आणि सी या उरलेल्या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायात आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. हेच आपलं उत्तर असेल. आता यातला संबंध जरी आपण पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल की तीन वेळा यल घेतलाय, 3 वेळा यम घेतलाय पहिल्या गटात, परंतु पुढच्या गटामध्ये हेच 3 वेळा जे यम इथं लिहिलेले होते ते सुरुवातीला लिहून मागचे यल पुढे लिहिलेत, पण कसे? एक कमी करून. 3 होते ते 2च वेळा लिहिलेत. आता पुढचा गट कसा तयार होईल? हेच दोनदा जे यल आहेत ते तिसऱ्या गटामध्ये जशास तसे लिहिले जातील आणि मागचा जो यम हे अक्षर आहे 3 वेळा ते पुढे लिहिले जातील, पण 3 वेळा नाही तर एकदा कमी करून म्हणजे 2 वेळा लिहिले जातील. पुढचा गट कसा तयार केला जाईल? तर ही जी 2 अक्षरं यम आहेत शेवटची ती जशास तशी पुढच्या गटात सुरुवातीला घेतली जातील आणि मागची 2 अक्षरं जी यल आहेत ते पुढे लिहिली जातील, पण 2ला 2 नाही तर पुन्हा इथं 1 कमी करून. इथं आपल्याला तेच करायचं आहे, म्हणजे यल पुढचा गट तयार करण्यासाठी हे शेवटचं जे अक्षर आहे ते सुरुवातीला पुढच्या गटामध्ये जशास तसं लिहायचं आणि मागची अक्षरं पुढे लिहायची, पण इथं 2 आहेत तर 1 कमी करून लिहायचं, म्हणजे एकदाच लिहायचं. तर यल यम हे तुमचं उत्तर असेल. पण एवढा संबंध बघण्याच्या अगोदर आपण याचं उत्तर काढलं होतं, तर अशा पद्धतीनं काही वेळा एकदम कमी वेळात तुम्हाला उत्तर याचं शोधता येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण इंग्रजी वर्णमालेमधील क्रम हा सब टॉपिक पाहिलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकमध्ये जाऊन पाहून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. धन्यवाद.